माझा नमस्कार. मी शिवकन्या आणि आजचा हा व्हिडिओ मी त्या खास लोकांसाठी बनवणार आहे, ज्यांच्या मनात 16 सोमवार व्रताबद्दल श्रद्धा आहे. पण त्याचबरोबर भीती, संभ्रम आणि अनेक प्रश्नही आहेत. खूप वेळा आपण ऐकतो, की हे व्रत खूप कडक आहे, नियम चुकले तर काहीतरी विपरीत होतं, उद्या पण नीट नाही झालं तर काहीतरी दोष लागतो आणि मनात मग एक अशी भीती बसते, की आपण हे व्रत करावं की नाही? आपल्यासारख्या साध्या घर-संसार करणाऱ्या बायकांना हे जमेल का? आणि आज मी एकच सांगायला आली, की अजिबात घाबरायचं नाही, कारण 16 सोमवार व्रत हे काही ओझं नाही, ते महादेवाशी जोडलायचं एक नातं आहे. आणि नियमापेक्षा जास्त भावनेवरच आधारलेलं आहे हे व्रत. आणि मी हे 16 सोमवार व्रत एकदा आधी केलेलं आहे. ही माझी दुसरी वेळेस आहे आणि महादेवाने मला माझ्या इच्छेपेक्षाही जास्त दिलं आहे. म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि या व्हिडिओमध्ये मी काही मोठे मंत्र, अवघड नियम सांगणार नाही. फक्त सोप्या पद्धतीने मनापासून पूजा कशी करायची तेच सांगणार आहे. मी हे व्रत श्रद्धेने केलं आणि महादेवाने माझं ऐकलं पण आणि तुमचं पण तो नक्की ऐकेल. आणि उद्यापणाला 16 जोडपी मिळाली नाही तर काय करायचं? 16 सोमवार सुटला मध्येच तर काय होतं? नियम पाळताना गोंधळ झाला तर महादेव रागावतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला इथे मी माझ्या भाषेमध्ये सांगणार आहे, अगदी मनापासून. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या मनात जे प्रश्न असतील ना, ते आज इथे संपणार आहेत. पहिला प्रश्न म्हणजे हे व्रत कोण-कोण करू शकतं? तर अविवाहित मुली करू शकतात, विवाहित मुली पण करू शकतात, नोकरी करणाऱ्या बायका म्हणजे नुसत्या बायकाच नाही तर पुरुष पण करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात वयाची अट पण नसते, लहान मोठे कोणीही करू शकतात. आज कोणी घरामध्ये आजारी असेल, गरोदर असेल किंवा खूप काम असेल तर त्याच्यासाठी पण हे व्रत मनापासून श्रद्धा मनात ठेवून प्रार्थना केली जाते. जर तुमच्या कोणाचं घरात लग्न जमत नसेल तर त्याच्यासाठी पण करतात. नवरा बायकोचं नातं नीट राहावं म्हणून पण करतात. घरात शांतता राहावी म्हणून करतात. तसंच मन शांत राहावं, धीर मिळावं याच्यासाठी पण करतात. काही जण तर फक्त महादेवावर प्रेम आहे म्हणून आणि त्याची सतत आपल्यावर कृपा राहावं म्हणून हे व्रत करतात. सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आणि यानंतरच प्रदोष काळात पूजा केली जाते. प्रदोष काळ म्हणजे कोणता? तर सायंकाळची वेळ. साधारण 4:30 ते 7 हा काळ असतो प्रदोष काळ. तर हीच महादेवाची पूजा करण्याची उत्तम वेळ मानली जाते आणि ही पूजा तुम्ही घरातही करू शकता आणि जवळ जर एखादं मंदिर असेल तर तिथं पण करू शकता. दोन्ही ठिकाणी ही पूजा केली जाते. आता पूजा कशी मांडायची? सर्वात आधी एक चौरंग घ्यायचा. जर चौरंग नसेल तर पाट पण घेतला तरी चालतो. त्या चौरंगावर पांढरं वस्त्र ठेवायचं. पांढरं कापड नसेल तर रुमाल, दुपट्टा, ब्लाऊज पीस तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. मी तर ब्लाऊज पीसच ठेवते. म्हणजे नवीन आणते आणि जे मला शिवायचे तेच मी ठेवते. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्या वस्त्रावर महादेव, पार्वती, गणपती म्हणजे महादेवाच्या परिवाराचा फोटो ठेवायचा. चौरंगाभोवती अगोदर रांगोळी काढायची आणि कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण दिवा लावत असतो, तर तो दिवा लावून घ्यायचा. सगळ्यात आधी गणपतीची पूजा करायची आणि 3 वेळा सर्वात पहिले अभिषेक करायचा. आधी पाण्यानं, मग पंचामृतानं आणि शेवटी परत पाण्याने. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, लोणी आणि मध मिक्स करून त्याने अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यावर चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर बाप्पाला ठेवायचं. मग हळद, कुंकू, अक्षता, गुलाल सगळं वाहून घ्यायचं आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र, ताम्हण, जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायच्या. आणि जर यापैकी काही नसलं तरीही कापसाचं वस्त्र जरी अर्पण केलं ना तरी पूजा पूर्ण होते. नंतर धूप लावायचा आणि मग सुपारीची पूजा करायची. जशी आपण बाप्पाची पूजा केली, अगोदर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी धुवून ठेवायची आणि तशीच सुपारीला पण सगळं अर्पण करायचं. आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. नंतर शिवलिंगाची पूजा करायची. जर आपल्या शेतात किंवा घरी एखादी कुंडी असेल आणि त्याच्यात माती असेल तर त्यापासून शिवलिंग बनवायचं असतं. कारण पार्थिव शिवलिंग पूजेसाठी योग्य मानलं जातं आणि माती नाही मिळाली तर पूजा होत नाही असं काही नाही. बहुतेक सगळ्यांच्या घरी थोडीफार माती तरी मिळते. छानसं शिवलिंग बनवून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये बेलाचं पान ठेवायचं आणि त्यावर शिवलिंग ठेवायचं. मग शिवलिंगाचा अभिषेक करायचा पाणी, पंचामृत आणि परत पाणी टाकून. नंतर अभिषेक झाल्यावर विभूती लावायची, हळदी कुंकू, अक्षता, कापसाचं वस्त्र आणि कलावा पण बांधायचा आणि मग बिलफुलं अर्पण करायचं. पांढरी फुलं पण अर्पण करायचे. नंतर फोटोची पूजा करायची. जी आपण महादेवाच्या परिवाराची फोटो चौरंगावर ठेवली होती त्याची. हळद, कुंकू, फूल आणि फुलांचा हार पण घालायचा. जर फुलाचा हार नसेल तर साधी कापसाची माळ घातली तरी पण चालते. सगळं परफेक्ट पाहिजे असं काहीच नाही. मनापासून केलं तर महादेव सगळं स्वीकारतो. आता संकल्प कसा करायचा? तर हातामध्ये 2 चमचे पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं आणि डोळे मिटून ओम नमः शिवाय म्हणून आपली पण जी इच्छा असेल ज्याच्यासाठी आपण व्रत करत आहोत ती इच्छा परमेश्वराला सांगायची आणि माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा करावी आणि माझ्याकडून जर काही व्रत करते वेळेस जाणून अजाणून काही चूक झाली तर ती पण क्षमा करावी असं म्हणून बस एवढा संकल्प करायचा.
आणि हे सगळं झाल्याच्या नंतर 108 बेलफुलं अर्पण करायचे. प्रत्येक बेलफूल आधी पाण्यात बुडवायचा आणि मग ते शिवलिंगावर अर्पण करायचं. बेलफुलं अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप सतत चालू ठेवायचा आणि जर मिळाले तर पांढरे फुले पण 108 बेलफुलासारखे अर्पण करायचे आणि जर नाही मिळाले तर जेवढी फुलं आहेत तेवढी पण मनापासून वाहायची. नंतर आपल्याकडे जी पण फळं असतील ती ठेवायची. 3 असली तर खूप चांगले आणि नसतील तर काही हरकत नाही, कारण भाव महत्त्वाचा आहे. यानंतर पोथी वाचायची. पूर्ण पोथी वाचल्याच्या नंतर शिवलीला अमृतमध्ये 11 अध्याय आहे ते पण वाचायचा. शिवलीला अमृत म्हणून वेगळं पुस्तक पण भेटतं आणि ते जर नाही भेटलं तर मोबाईलमध्ये पाहून पण वाचू शकता तुम्ही. आता हे सगळं अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करायचं. यानंतर आरती करायची. सर्वात आधी गणपतीची, मग देवीची आणि शेवटी महादेवाची, अशा 3 आरत्या करायच्या. तीसाठी घरातल्या सगळ्यांना बोलवायचं आणि आरती झाल्याच्या नंतर सगळ्या घराने आरती फिरवायची. नंतर सगळ्यांना आरती द्यायची, नमस्कार करायला लावायचं आणि नंतर नैवेद्य ठेवायचा मलिद्याचा. आता तो कसा करायचा, तर 3 पोळ्या किंवा 1 पोळी जरी केली तर त्याचे 3 भाग करायचे आणि त्यात तूप आणि गूळ घालून 3 लाडू बनवायचे. त्यातले 1 लाडू पूजेसमोर ठेवायचा, 1 लाडू जवळ मंदिर असेल तर तिथं ठेवायचा किंवा गाईला द्यायचा आणि हे दोन्ही पण शक्य नसतील तर झाडाखाली किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पण ठेवू शकता. म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. आणि 1 लाडू आपण जेवण करायच्या अगोदर खायचा. आता उपवासाबद्दल खूप जणांचा समज आहे की उपवास हा खूप कडक असतो. तर उपवासाचे पण 2 प्रकार आहेत. कोणी पूर्ण दिवस उपवास करतो आणि संध्याकाळी जेवण करतात आणि कोणी लाडूवरच उपवास सोडतात. तर पूर्ण दिवस उपवास याला आमच्याकडे आळणी उपवास म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ खात नाहीत. चहा, कॉफी काहीही घेतात. तर तुम्ही कोणता उपवास करायचा हे तुमच्या मनावर आहे. म्हणजे ज्यांना गोळ्या वगैरे आहेत तर ते साबुदाणा, फळं काही पण खाऊ शकतात. पण फक्त भगर खात नाहीत महादेवाच्या उपवासाला. तर तेवढं लक्षात ठेवा. आणि काही जण दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात. तर काही जण लाडूवरच उपवास सोडतात, बाकी काहीही खात नाहीत. तर तुमच्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. आता अशी साधी, सरळ, सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, जशी मी करते तशी. आणि याचे काही नियम पण आहेत. तर सोमवारी आपण जो काही स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये कांदा, लसूण न घालता करायचा आणि जर घरातले ऐकत नसतील तर किमान स्वतःच्या तरी जेवणामध्ये कांदा, लसूण टाळायचा. कारण कांदा, लसूण हा तामसिक भोजनात येतो आणि सोमवारी सात्विक अन्नच योग्य मानलं जातं. नंतर सोमवारी संबंध ठेवायचे नाही. किचनमध्ये नॉनव्हेज बनवणं पण टाळायचं आणि शक्य नसेल तर किमान सोमवारी तरी नॉनव्हेज शिजवू नका. आणि पिरियड जर चालू झाले तर त्या दिवशी काय करायचं, तर त्या दिवशी जर सोमवार आला किंवा सोमवारमध्ये आला तर तो सोमवार फक्त उपवास म्हणून पाळायचा, पूजा करायची नाही आणि तो सोमवार 16 सोमवाराच्या गणनेत धरायचा नाही. म्हणजे तो काउंट करायचा नाही. किंवा बाहेरगावी गेलो की गावाला गेलो तर नातेवाईकाकडे गेलो तर तो सोमवारी पण आपल्या 16 सोमवारामध्ये काउंट करायचा नाही. आता बघा उद्यापनाला काय करायचं, तर उद्यापन म्हणजे काय फार मोठं, खर्चिक किंवा अवघड असायलाच हवं असं काहीच नाही. त्यानंतर काही लोकं असं पण विचारतात की 16 जुळपी नाही मिळाली तर पूजा अपूर्ण होत नाही. पण असं काहीही नाही, असा विचार मनात बिलकुल आणायचा नाही. कारण जर 16 जुळपी जर नाही मिळाली तर अगदी सोपं करा की 16 जणांसाठी शिधा बांधा आणि तो रस्त्याच्या कडेला जे गरीब गरजू लोक असतात ना त्यांना द्या. असं केल्यानेही तुमची पूजा पूर्ण होते. थोडक्यात काय म्हणजे अन्नदान करायचं आणि ते कोणत्याही पद्धतीनं केलं तरीही चालते. फक्त भाव महत्त्वाचा असतो. नंतर उत्तर पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी. तर उद्यापनानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची म्हणजे काय करायचं, ती खूप साधी असते. म्हणजे सकाळी उठून अंघोळ करायची, देवघरात दीप लावायचा आणि जे मातीचं शिवलिंग आपण तयार केलं होतं ते कुंडीमध्ये त्याचं विसर्जन करायचं आणि मगच पूजा उचलायची. बस एवढीच तर आहे उत्तर पूजा. आणि मी ही पूजा अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितली आहे. माझी एवढीच इच्छा आहे की या व्हिडिओमुळे तुमची भीती गेली असेल, गोंधळ संपला असेल आणि सगळे प्रश्न मी क्लिअर केले असतील. तर ही काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये येऊन. तर मी उत्तर नक्की देईन. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.